सगळ्यांना माहिती आहे नवरात्र सुरू आहे आणि नवरात्र असल्यामुळं आपण देवीची विविध सेवा करत असतो. त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतो, कुंकुमार्चन इतर सेवाही आपण करत असतो नवरात्रामध्ये. तर हे स्त्रोत माहिती आहेत का तुम्हाला? चमत्कारिक स्त्रोताबद्दल माहिती आहे का तुम्हाला? हे चमत्कारिक स्त्रोत कोणते, त्याचा उपयोग काय आणि ते स्त्रोत वाचल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे हे नक्की जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलचे तुमचे स्वागत करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुराणातही सांगितलेले आहे देवीचे असे काही स्त्रोत ज्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो. तर ते कोणते स्त्रोत आहे? हे स्त्रोत जरी ऐकले ना तरी फायदा होतो आणि पठण केले तर अनेक पटीने फायदा होतो. फक्त ते स्त्रोत आपल्याला माहिती नसतात किंवा कुठे ऐकले नसतं आपण ते स्त्रोत. देवीच्या स्तोत्रामधील पहिले स्त्रोत आहे रात्री सूक्त. ह्या स्तोत्राचा पाठ दररोज संध्याकाळी केल्यास आपल्या देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणाचा वाईट गुणाचा नाश होतो. आळस नैराश्य दूर करते व दुष्ट शत्रूचा नाश होतो. देवीच्या स्तोत्रापैकी दुसरं स्त्रोत म्हणजे कोणतं तर ते देव्य कवच. सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे. देवी उपासकाने ह्या देव्य कवचाचा पाठ केल्यास त्यांना अद्भुत असं दिव्य कवच प्राप्त होते. त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते. तसे जे देवी उपासक आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या अगोदर दिव्य कवच अर्गरा किलक्कम स्तोत्र फार महत्त्वाचे मानले जाते. दुर्गा सप्तशती वाचण्यापूर्वी हे कवच आवर्जून वाचा. त्यानंतर देवीच्या स्तोत्रामध्ये तिसरं स्तोत्र येतं ते महत्त्वाचं म्हणजे भगवती किलक स्तोत्र. हे स्तोत्र खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये हे स्तोत्राचं जर आपण पठण केलं वाचन केलं तर आपला अपमृत्यू टळतो ह्या कवचाने ह्या स्तोत्राने. ह्या स्तोत्रामुळे आरोग्य सौभाग्य संपदा हे सगळं काही आपल्याला मिळतं. हे स्तोत्र कृष्णाष्टमीला कृष्ण चतुर्दशीला नक्कीच वाचावे आणि नक्कीच पठण करावे. नंतर देवी पुराणात आणि देवी स्तोत्रामध्ये महत्त्वाचं स्त्रोत म्हणजे कोणतं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र. ह्या स्तोत्राला देवीचा आत्मा असे म्हटले जाते आणि आई भगवतीचे हे अतिशय प्रिय स्तोत्र आहे. याचे रोज 9 वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचे मिळते आणि एक सप्तशती पाठ पूर्ण केल्याचा आनंदही मिळतो. देवी पुराणात आणि देवी स्तोत्रामध्ये अजूनही एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यांच्या घरात खूप आर्थिक तंगी आहे किंवा खूप डोक्यावरती कर्ज झालं आहे त्यांनी हे स्त्रोत नक्की वाचन करावं, पठण करावं आणि ह्याचा अनुभव घ्यावा. ह्या स्तोत्राच्या पठणाने आणि वाचनाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला यश मिळेल, कर्ज कमी होईल तुमच्या डोक्यावरचं. कनकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. हे स्तोत्र सकाळ संध्याकाळ दररोज म्हटल्यास आपल्याला धनप्राप्ती होते, आपली परिस्थिती सुधारते, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या जी काही डोक्यावरती कर्ज आहे ते कमी होते ह्या स्तोत्राने. आणि ह्याचं नक्कीच पठण करा आणि अनुभव घ्या. ह्याच्यानंतर दुसरं स्तोत्र आहे ते म्हणजे देवी पुराणात आणि देवी स्तोत्रामध्येही याचं महत्त्व आहे. ते म्हणजे देवी अथर्व शीर्ष. या अश्विन महिन्यात नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते. ह्याच्याशिवाय दुर्गा सप्तशतीचा पाठ अपूर्णच आहे. त्यामुळे नवरात्रात प्रत्येकाने देवी अथर्व शीर्ष हे नक्कीच वाचन करावं, पठण करावं. तसेच हे स्तोत्र मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ह्या दिवशीही पठण करावे आणि वाचन करावं. ह्या देवी अथर्व शीर्षाचे महत्त्व म्हणजे आपण जे काही पूर्वी पाप केलेले असतात ती एक मंगळवार किंवा शुक्रवारी जरी वाचन केलं तरी ह्या स्तोत्राने ते पाप आपले कमी होतात. रोज देवी अथर्व शीर्ष म्हटल्यावरती रोज 10 वेळा म्हटल्यावरती म्हटले तर आपल्याला संकटापासून सुटका होत. त्यानंतर देवी पुराणात आणि देवी स्तोत्रामध्ये महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे त्रिपुर सुंदरी स्तोत्र. ह्या स्तोत्राचा स्त्रियांना खूप फायदा होतो. ज्या स्त्रियांना सुंदर व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी सकाळ आणि संध्याकाळी हे 2 वेळेस हे स्तोत्र वाचावं आणि अनुभव घ्यावा. ह्या स्तोत्रामुळे आपल्याला ऐहिक सुखाची प्राप्ती होते, सगळं काही सुख मिळतं आपल्याला ह्या स्तोत्रामुळे आणि आपण सुंदर दिसू लागतो ह्या स्तोत्रामुळे. तर हे नक्की आवर्जून महिलांनी ह्या स्तोत्राचं पठण करा. त्यानंतर देवी पुराणात आणि देवी स्तोत्रात सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मी अष्टक. ह्या अष्टकाचे पठण केल्यास पापमुक्ती होते आणि हे महालक्ष्मी अष्टक 2 वेळा म्हटले तर आपल्याला संपत्ती धनसंपदा ह्याचा लाभ होतो आपल्याला. आणि त्रिकाळ पठण केल्यास आपल्याला जो कोणी शत्रू आहे किंवा महाशत्रू आहे आपला तोही नाश पावतो ह्या
महालक्ष्मी अष्टकाने, तर ह्याचा प्रभाव खूप आहे. हे आवर्जून नक्कीच वाचा आणि पठण करा महालक्ष्मी अष्टक. हे सगळे स्तोत्र देवी पुराणात देवी भागवतमध्येही सांगितले आहेत आणि ह्याचं नवरात्रीमध्ये विशेष पठण करावं आणि अनुभव घ्यावा आणि दररोजही या स्तोत्रांचं पठण आणि वाचन करावं किंवा ऐकवावं. जरी तुम्हाला या नवरात्रीत दुर्गा सप्तशती वाचन करणं नाही झालं तुम्हाला, तरी ह्या स्तोत्रांचं पठण करा, वाचन करा आणि अनुभव घ्या आणि देवी सेवेचा अनुभव घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.